हे तुम्हाला कळेलच. म्हणजे आता ह्या प्रोमोवरून तर कळलंच असेल, की नंदिनी आई होणार आहे, मी बाबा होणार आहे. सो त्यासाठी त्याने ते सरप्राईज प्लॅन केलंय, की मागे एकदा काही महिन्यांपूर्वी असं झालं होतं, की असंच उचलून नेण्याचा सीन होता जेव्हा नंदिनी मी नाही सांगितलं, मी टाळलं, म्हटलं नको जाऊ. तर मी नको सांगणार आणि- आहे. बरं, आता मी खरं उत्तर देते हा. तो जो प्रोमो झाला ना तेव्हा मी खूप घाबरलेले होते. ती पायरी होती ना, सो ती पायरीचं ते नेमकं ते दिसण्याच्या ह्याच्यात त्या पायरीमध्ये बोट अडकलं माझं हा. पायाचं आणि आम्ही पडलो आणि आम्ही दोघंही आपटलो होतो, Major लिटरली आपटलो होतो. आपटलो होतो तिकडे. म्हणजे आणि खूप तिला तर दिवस खूप लागलं होतं, तेव्हा. सगळं बघताना मुलीचे काही रिएक्शन्स असतात जेव्हा जीवासोबतचे सीन ती हो, बघते मी तेव्हा. आजच त्याला म्हणत होते. आता हल्ली ना ती घरी आलं, भाईसाब आलीस का भाईसाब आणि भाई जेवायला बसणं भाई, मी तिला म्हणते "ए, गप्प बस." हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर आली आणि तुमचे आवडते आणि माझेही आवडते जीवा नंदिनी माझ्यासोबत आहे. कसे आहात? खूप मस्त. खूप मस्त मजेत. येस, पण आता आम्ही मालिकेत देखील तेच मजा बघतोय आणि खूप छान छान आता वळण येतंय तुमच्या दोघांच्याही आयुष्यात. आणि तो प्रोमो बघितला जेव्हा नंदिनीला उचलून आणतोय जीवा आणि सगळ्यांना गोड बातमी देतोय. मला तो प्रोमो कसा शूट झालाय खरं तर ऐकायचंय, किती किस्से घडलेत ते. नाही, किस्से असे किस्सा असा काही घडला नाहीये त्यात, पण तो प्रोमो शूट करताना खूपच मज्जा आली आहे. कारण त्यात ना 2 ड्रामे आहेत. एक तर जीवा नंदिनी खूप आनंदात आहेत की आई बाबा होणार आहेत म्हणून इतक्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, इतका सगळा ड्रामा झाल्यानंतर सगळं, आणि त्यात कट्टू हे लोक लग्न करून येतात. त्यामुळे तो प्रोमो करताना पण खूप मस्त मज्जा आली होती आणि लोकांनाही खूप आवडतो. आय गेस आत्ता मी मगाशी पाहिलं तेव्हा 6 तासातच तो 2 मिलियनला वगैरे गेला अच्छा, होता. मला हे आत्ताच कळतंय. हो. हो, पण आता नंदिनीच्या आयुष्यात हे वळण येतं आणि मला असं वाटतं की खूप नंदिनी यामागे धावत होती की नेमकं काहीतरी घडू दे आणि सगळंच चांगलं होऊ दे आणि फायनली ते घडतंय. तर नंदिनीला कसं वाटतं? छान वाटतंय. तिचं स्वप्न फायनली पूर्ण झालं. जसं की तिलाही बाळ व्हावं म्हणून अधीर झाली होती आणि तिची इच्छा होती की तिला बाळ व्हावं, जे तिला मनापासून वाटत होतं तिची इच्छा पूर्ण झाली. आणि त्यामुळे जीवा आणि नंदिनी दोघेही खुश आहेत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात. बाकी बऱ्याच गोष्टी घडतायत घरातही. तसंच आता एक सीन पाहिलेला जेव्हा एक रोमॅन्टिक डेट जीवा सरप्राईज देतोय खरं तर नंदिनीला. हो, जीवाच सरप्राईज. Yes, म्हणजे जीवाला हे रोमॅन्टिक बघताना प्रेक्षकांना फार आवडणार आहे. जेव्हा काय आहे, कशा पद्धतीची डेट असणार आहे आणि का सरप्राईज आहे हे? नाही, सरप्राईज काय हे तुम्हाला कळेलच. म्हणजे आता ह्या प्रोमोवरून तर कळलंच असेल, की नंदिनी आई होणार आहे, मी बाबा होणार आहे. सो त्यासाठी त्याने ते सरप्राईज प्लॅन केलंय आणि खूप युनिक सरप्राईज आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा आता हा एपिसोड टेलिकास्ट होईल तेव्हा तुम्ही बघालच की वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ते गेस करणं आहे किंवा त्या सगळ्या आहेत आणि त्यातून मग निघणारं ह्युमर आहे. सो खूप मज्जा केली आहे. आणि मगाशी मी सांगायचं विसरलो ना, की मागे एकदा काही महिन्यांपूर्वी असं झालं होतं, की असंच उचलून नेण्याचा सीन होता जेव्हा मी नाही सांगितलं, मी टाळलं, म्हटलं नको जाऊ तर दे मग उगाच. ती आजारी पडते वगैरे आणि बेशुद्ध पडते असं काही होतं का, की बेशुद्ध की आजारी आहेस असं काहीतरी होतं. हा, maybe. असंच काहीतरी होतं आणि इथे आम्ही हॉलमध्ये बेशुद्ध होते मी, बेशुद्ध हो. होते. हा,